शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दिल्लीत बैठक झाली होती। त्यात यापुढे हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको, उद्धव ठाकरे लढणारा नेता नाही, त्यामुळे शिवसेना संपवून टाका असा कट रचला गेला होता याची माहिती त्यांच्याच लोकांनी आम्हाला दिली होती। असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिलाय। एकनाथ शिंदेना बळ ह्याच लोकांनी दिले, नाहीतर एकनाथ शिंदेची एवढी हिंमत। त्यांच्या गौप्यस्फोटामुळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नवा राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। विनोद घोसाळकर यांचे हे विधान सुनेचं पक्ष बदलल्याचे संकेत ठाकरे गटाला अडचणीत आणू शकतात का? स्थानिक पातळीवर शिंदे भाजप यांच्याशी ठाकरे युतीचा हात पुढे होणार नाही का? संपूर्ण विषय समजावून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले शिवसेना नेते विनोद घोळसकर हे शिवसेना फुटीपासून उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री येथे त्यांच्याशी नियमित संपर्कात आहेत। त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला ठाकरे यांचं समर्थन आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतायत। महायुतीत ठरल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका वगळता इतर सर्व ठिकाणी स्थानिक राजकारण लक्षात घेऊन स्वबळावर युती करणार असल्याचं महायुतीने स्पष्ट केलंय। महायुती आणि महाविकास आघाडी आता विरोधात लढेल या आशेवर अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली होती। महायुतीने हा निर्णय जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर युती झाल्यास आयात उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ येऊ शकते याची कल्पना आता आली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रवाल असं वाटत होतं की शिवसेनेला आत्ताच दूर करा, कारण शिवसेना ही हिंदुत्वाची मतांची वाटेकरी आहे। ते बोलताना पुढे म्हणाले, शिवसेनेत असणारी धुसफूस त्यावेळी लक्षात येत होती, पण शिवसेना एक कुटुंब आहे, त्यात एकनाथ शिंदे यांना नको तेवढे स्वातंत्र्य देण्याची गरज नव्हती, कारण 2017 मध्ये त्यांनीच अचानक युती तोडली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक हाती 53 आमदार निवडून आणले। मुंबई महापालिकेत 100 पेक्षा जास्त नगरसेवक आले, म्हणून भाजपला आमच्या बरोबर तडजोड करावी लागली। एकंदर परिस्थिती बघता भाजपा महाराष्ट्रामध्ये पाय पसरू शकत नव्हता। त्यासाठी शिवसेनेची मदत घेऊन भाजपा अंतर्गत राजकारणात आणि स्थानिक राजकारणात आला। शिवसेना फुटीचे सगळे खापर फडणवीस यांच्यावर फोडण्यात ठाकरे गट धन्यता मानतो। आता होऊ घातलेल्या निवडणुकाबाबत एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की स्थानिक पातळीवर समीकरणं कशी असली तरी ठाकरे गट भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्यास इच्छुक नाही। राज्य स्तरावरील नेत्यांची इच्छा असली तरीही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाकडे पाठ फिरवू पाहत असल्याचं स्पष्ट दिसतंय। घोळसकर यांनी केलेल्या दुसऱ्या वक्तव्यावर लक्ष दिल्यास आगामी गणित स्पष्ट समजतात। भाजपाने शिवसेना संपवण्यासाठी रचलेल्या कारणामुळेच एकनाथ शिंदे वेगळे झाले। शिवसेना हिंदू मतांवर केंद्रित होती, पण भाजपला हिंदू मतांमध्ये विभागणी नको आहे, त्यामुळे ते शिवसेना संपवायला निघाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या आदेशावरूनच शिंदेना बळ देण्यात आल्याचा आरोप सुद्धा घोसाळकर यांनी केला। शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्याशी काही प्रमाणात जुळवून घेतल्या जाऊ शकतं असा छुपा हेतू समोर असला तरी सरळ भाजपला निशाणावर ठेवून सध्या तरी शिंदे यांना बाजूला ठेवण्यात धन्यता आहे असा संदेश पक्षाकडून कार्यकर्त्यांना दिला जातोय। घोळसकर यांनी केलेल्या विधानांशी तुम्ही सहमत आहात का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।